हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही. तर ई-के-वाय-सी करताना बहुतांश महिलांना अशा प्रकारचा एरर दाखवत असेल, तर त्यांची ई-के-वाय-सीची जी काही प्रोसेस आहे, ही प्रोसेस यामध्ये कंप्लीट होत नाही. तर यामध्ये काही महिलांना आतापर्यंतचे सर्व हप्ते मिळालेले आहे. परंतु ई-के-वाय-सी करायला गेलं तर अशा प्रकारचं एरर दाखवत आहे. काही महिलांना काही हप्ते मिळालेले असतील आणि त्यांचे हप्ते बंद झालेले असतील आणि त्यांनी पण असा ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना अशाच प्रकारचा एरर दाखवत आहे. तर हा एरर कशामुळे दाखवत आहे? तर मित्रांनो, ज्यावेळेस आपणास हा जो काही जी-आर आलेला होता, तर त्या जी-आरमध्ये एक फ्लो चार्टसुद्धा देण्यात आलेला होता. तर ई-के-वाय-सी ही कशा पद्धतीने करायची. तर यामध्ये लाभार्थ्यांनी जे काही लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईटवर यायचे आहे आणि हा जो काही बॅनर दिसत आहे, या बॅनरवर येथे क्लिक करून आपली ई-के-वाय-सीची प्रोसेस यामध्ये करून घ्यायची आहे. तर आपण पाहू शकतात की ई-के-वाय-सी फॉर्म उघडेल. लाभार्थीने आधार क्रमांक व पडताळणी संकेतात कोड कॅप्चा नमूद करून आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ-टी-पी बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकता की आपले ई-के-वाय-सी या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल. म्हणजेच आपण जर ई-के-वाय-सीची प्रोसेस यामध्ये कंप्लीट केलेली असेल आणि परत आपण जर आपला आधार कार्ड क्रमांक टाकला, तर आपणास अशा प्रकारे एक वॉर्निंग दाखवली जाईल की या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यानंतर इथे 2 ऑप्शन देण्यात आलेले आहे. आपण इथे पाहू शकतात की इथे 2 ॲरो दाखवत आहेत. तर येथे आपली जर ई-के-वाय-सी पूर्ण झालेली असेल किंवा नसेल, तर आपण पाहू शकतात की ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. तर आपणास ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झाली आहे, असा संदेश आपणास प्राप्त होईल. आपण आत्ताच पाहिलेला आहे. आणि त्यानंतर इथे जर नाही, तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हा तपासला जाईल. जर आधार क्रमांक हा त्यांच्या मंजूर यादीत असेल, तर आपण इथे 2 ॲरो पाहू शकतात की होय. जर असेल, तर लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड मोबाईलवर प्राप्त झालेला ओ-टी-पी स्क्रीनमध्ये टाकून आपण सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे. म्हणजेच आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्यानंतर कॅप्चा टाकल्याच्यानंतर ओ-टी-पी पाठवा याच्यावर क्लिक केलं तर ओ-टी-पी हा यामध्ये सेंड होईल. जर आधार क्रमांक हा त्यांच्या मंजूर यादीत जर नसेल, तर नाही. तर आपण पाहू शकतात की आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही, असा संदेश तिथे दाखवेल. तर आपण येथे पाहू शकतात की हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही. तर याच्यापुढे आपणास कोणत्याही प्रकारचा ॲरो येथे दाखवण्यात आलेला नाही. त्यामुळे इथून पुढील जी काही प्रोसेस आहे, ही प्रोसेस इथे कंप्लीट होणार नाही. जर होय, तर आपण येथे पाहू शकतात की पुढे पती किंवा वडिलांचे आधार कार्ड क्रमांक टाकून आपण आपली ई-के-वाय-सीची प्रोसेस यामध्ये पूर्ण करू शकता, ओ-टी-पी टाकल्याच्या नंतर. तर यामध्ये आपणास पुढे जाण्याचं ऑप्शन पाहायला मिळत नाही. तर या महिलांना पैसे तर येतात, परंतु त्यांची ई-के-वाय-सीची प्रोसेस होत नाही आणि येणारे जे काही पैसे आहे, हे पैसे डी-बी-टी मार्फत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात. म्हणजे डी-बी-टी मार्फतच हे पैसे लाडकी बहिणीचे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. पैसे तर जमा होतात, परंतु ई-के-वाय-सी यामध्ये होत नाही. तर यामध्ये या महिलांनी आपली ई-के-वाय-सी ही कशाप्रकारे करायची, हा एक मोठा प्रश्न यामध्ये निर्माण झालेला आहे. तर सरकारने वेबसाईटमध्ये अजूनही सुधारणा करायला हवी. कारण की अजूनही अशा लाडक्या बहिणी आहे की त्यांना आपली ई-के-वाय-सी यामध्ये करता येत नाही. जर या महिला जर अपात्र असतील, तर मग यांना पैसे कसं काय येतात? हा एक मोठा प्रश्न यामध्ये उपस्थित आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर यांना ई-के-वाय-सी करण्याचा जो काही पर्याय आहे, हा पर्याय उपलब्ध करून द्यायला हवा. नाहीतर या लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचितसुद्धा राहू शकतील. तर ही एक मोठी खेदाची बाब यामध्ये आहे. जर आपणास ही ई-के-वाय-सी करताना अशा प्रकारचा एरर येत असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.